नमस्कार मुलांनो. तुम्ही पाहिले असेल की लाकूड जळल्याने शेवटी राख निघते. तुम्ही कल्पना करू शकता का की लाकडाचा पदार्थ कुठे जातो? तो नाहीसा होतो का? ओले कपडे काही काळानंतर सुकतात, पण पाण्याचे काय? ते कुठे जाते? या सत्रात आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत. आजचा विषय अणू आणि रेणूपासून रासायनिक संयोगांचे नियम आहे. शिकण्याचे परिणाम. या सत्राच्या शेवटी तुम्हाला हे समजेल. रासायनिक संयोगांचे नियम, वस्तुमानांच्या संवर्धनांचा नियम, स्थिर प्रमाणांचा नियम. या धड्यातील कीवर्ड्स वस्तुमान, अभिक्रियाक म्हणजे अभिक्रिया म्हणून करणारे पदार्थ, उत्पादने म्हणजे अभिक्रियेनंतर तयार होणारे पदार्थ. वस्तुमानांच्या संवर्धनाचा नियम. रासायनिक अभिक्रियेत वस्तुमान तयार होत नाही किंवा नष्ट होतो. स्थिर परिणामांचा नियम. रासायनिक पदार्थ घटक नेहमीच वस्तुमानाच्या विशिष्ट प्रमाणात उपस्थित असतात. रासायनिक संयोगांचा नियम दोन वेगळ्या नियमांनी बनलेला आहे. एक म्हणजे वस्तुमान संवर्धनाचा नियम आणि दुसरा म्हणजे स्थिर परिणामाचा नियम. सत्र सुरू करण्यापूर्वी चला हा संकल्पनेचा नकाशा पाहूया. आपला पहिला विषय म्हणजे वस्तुमान संवर्धनाचा नियम. अरे मुलांनो, या महान माणसाकडे पहा. तुम्हाला माहिती आहे का तो कोण आहे? एक अतिशय सुप्रसिद्ध फ्रेंच शास्त्रज्ञ आयटाईन लाइव्हसर. त्यांनी रसायनशास्त्रात अनेक महत्त्वाचे योगदान दिले आणि काही जण त्यांना आधुनिक रसायनशास्त्राचे जनक असेही म्हणतात. पूर्वी असे मानले जात होते की कोळशाचे वस्तुमान जळाल्याने कमी होते. लाइव्हसियराने ज्वलन अभिक्रियाचा तपशिलावर अभ्यास केला. लाइव्हसियराने बंद उपकरणात कोळशाचे जळणे केले आणि वस्तुमानात कोणताही बदल आढळला नाही. त्यांना अभिक्रियांचे आणि उत्पादनांचे वस्तुमान त्यांच्या भौतिक स्थितीकडे दुर्लक्ष करून अचूकपणे शोधता आले. त्यांच्या निरीक्षणावर आधारित त्यांनी वस्तुमान संवर्धनाचा नियम मांडला. रासायनिक अभिक्रियेदरम्यान पदार्थ तयार होत नाही किंवा नष्टही होत नाही. एका मनोरंजक कृतीने सुरुवात करूया. या कृतीसाठी आपल्याला लीड, नायट्रेट, पोटॅशियम, आयोडाईन, डिस्टिल्ड वॉटर, दोन शंकूच्या आकाराचे फ्लास्क, एक डिजिटल बॅलन्स, एक लहान टेस्ट ट्यूब, एक रिटार्ड स्टँड,
रबर कॉर्क, धागा इत्यादी हवे लागतील. शंकूच्या आकाराचे फ्लास्कमध्ये डिस्टिल्ड पाण्यात शिसे नायट्रेट विरघळून शिसे नायट्रेटचा द्रवण तयार करा. एक लहान टेस्ट ट्यूबमध्ये डिस्टिल्ड पाण्यात पोटॅशियम आयोडाईड विरघळून पोटॅशियम आयोडाईन द्रवण तयार करा. द्रवण मिसळल्याशिवाय शंकूच्या आकाराचे फ्लास्कमध्ये पोटॅशियम आयोडाईन द्रवण असलेली चाचणी नळी धाग्याचा वापर करून काळजीपूर्वक लटकवा. फ्लास्क कॉर्कने बंद करा. फ्लास्कचे वजन त्याच्या सामग्रीसह काळजीपूर्वक करा. आता फ्लास्क वाकवा आणि फिरवा जेणेकरून दोन्ही द्रवण मिसळतील. फ्लास्कचे पुन्हा वजन करा. मिश्रण करण्यापूर्वी फ्लास्क आणि त्यातील घटकांचे वजन फ्लास्क आणि त्यातील घटकांच्या वजना इतके असते. म्हणून हे सुद्धा होते की जर रासायनिक अभिक्रिया झाली तर रासायनिक अभिक्रिया होण्यापूर्वी आणि नंतर वस्तुमान सारखेच राहते. वस्तुमान संवर्धनाच्या नियमाचे मुख्य विधान म्हणजे रासायनिक अभिक्रियेदरम्यान पदार्थ निर्माण होत नाही किंवा नष्टही होत नाही. आपला पुढचा विषय स्थिर प्रमाणांचा नियम आहे. स्थिर प्रमाणांचा नियम जोसेफ एल प्राउट्स यांनी 1718 ते 1808 दरम्यान दिला. एके दिवशी तो त्याच्या प्रयोगशाळेत तांबे कार्बोनेटच्या 2 नमुने घेऊन काम करत होता. तांबे, कार्बन आणि ऑक्सिजनचे संयोग. त्याने निसर्गातून एक नमुना घेतला आणि प्रयोगशाळेत तयार केलेला दुसरा नमुना घेतला. त्याने तांबे, कार्बन आणि ऑक्सिजनची टक्केवारी शोधण्यासाठी दोन्ही नमुन्यांचे रासायनिक विघटन केले. त्याला दोन्ही नमुन्यांमध्ये तांबे, कार्बन आणि ऑक्सिजनची टक्केवारी समान आढळली. पण प्राउट्सला थोडी शंका होती म्हणून पुष्टी करण्यासाठी त्याने आणखी एक चाचणी केली. त्याने वेगळ्या वेगळ्या स्रोतांमधून पाणी घेतले आणि सर्व नमुन्यांमध्ये ऑक्सिजन आणि हायड्रोजनची टक्केवारी समान असल्याचे आढळले. नमुना जिथून आला त्या ठिकाणचे आणि त्याच्या रचनेचे कोणतेही संबंध नव्हता. त्याचा प्रयोग आणि निरीक्षणाचा आधार प्राउट्सनचे स्थिर प्रमाणांचे नियम दिले. दिलेल्या रासायनिक पदार्थ नेहमीच समान घटक असतात जे वस्तुमानाने निश्चित प्रमाणात एकत्रित केले जातात. सतराव्या शतकात शास्त्रज्ञ एका पदार्थाचे दुसऱ्या पदार्थात रूपांतर करण्याच्या पद्धती शोधण्याचा प्रयत्न करत होते. रासायनिक बदलांचा अभ्यास दरम्यान त्यांनी हे 2 नियम बनवले आणि त्यांना एकत्रितपणे रासायनिक संयोगाचे नियम म्हणून ओळखले जाते. तुम्ही काय शिकलात? रासायनिक संयोगाचा नियम 2 वेगवेगळ्या नियमांपासून बनलेला आहे.
एक म्हणजे वस्तुमान संवर्धनाचा नियम आणि दुसरा म्हणजे स्थिर प्रमाणाचा नियम. वस्तुमान संवर्धनाचा नियम आयोडाईन लिव्हर्सियर यांनी दिला. रासायनिक अभिक्रियेत तयार होणाऱ्या उत्पादनांचे एकूण वस्तुमान अभिक्रियाकांचा वस्तुमाना इतकेच असते. हा वस्तुमान संवर्धनाचा नियम आहे. स्थिर प्रमाणाचा नियम जोसेफ एल प्रॉस्ट यांनी दिला. रासायनिक पदार्थ घटक नेहमीच वस्तुमानास्तर निश्चित प्रमाणात असतात. याला स्थिर प्रमाणाचा नियम असे म्हणतात.